वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। कठोपनिषदाच्या या अभ्यासामध्ये आजचं सत्र सुरुवात करण्याच्या पूर्वी आपण जो मागच्या सत्रामध्ये आपण विषय घेतला त्याचं थोडासा पुनर्विचार करू आणि पुढे जाऊ। कठोपनिषदातील पहिला अध्याय आणि दुसऱ्या वल्लीचा विचार चिंतन आपलं चालू आहे, ज्यामध्ये मंत्र क्रमांक 1 ते 4 याच्यामध्ये यमदेव नचिकेताला एक इको येतो इथे। यमदेव नचिकेताला श्रेय आणि प्रेय या दोन संकल्पना समजावून सांगतायत। आपण बघितलं होतं की ताबडतोब आत्मज्ञान सांगण्यासाठी यमदेवाने सुरुवात केली नाही। अजूनही नचिकेताची आणि नचिकेताच्या मार्फत आपल्या सगळ्या श्रोत्यांची तयारी चालू आहे। पूर्वतयारीचा हा सगळा विषय आहे आणि पूर्वतयारी याच्यासाठी आवश्यक आहे की नेमकं जे ज्ञान आपण ग्रहण करणार आहोत त्याचं गांभीर्य, त्याची सूक्ष्मता आणि त्याचं महत्त्व आपल्याला कळावं, हे लक्षात यावं म्हणून यमदेव श्रेय आणि प्रेय या दोन संकल्पना समजावून सांगतात। पहिल्या 4 मंत्रांमध्ये श्रेय आणि प्रेय हे दोन मूलतः अतिशय वेगळे मार्ग आहेत। दोघांसाठी लागणाऱ्या साधना पद्धती वेगळ्या आहेत, दोघांनी प्राप्त होणारी फळं वेगळी आहेत। दैनंदिन जीवनामध्ये श्रेय आणि प्रेय एकमेकांच्या हातात हात घालून अगदी बेमालूमपणे मिसळून आपल्या समोर येतात आणि जो विवेकी पुरुष असतो तो श्रेयाचं ग्रहण करतो, मंदबुद्धी असतो तो प्रेयाचं ग्रहण करतो। नचिकेत हा विवेकी आहे। नचिकेताचं विवेक आणि वैराग्य या दोन्हींची यमदेव स्तुती करतात। ते म्हणतात की तू सगळे जे प्रिय आणि प्रियरूप असणारे भोग आहेत त्यांचा तू विचारपूर्वक त्याग केला, नुसता आव आणून किंवा कुठला तरी तोऱ्यात येऊन तू हा त्याग केलेला नाही, तर अतिशय विचार करून तू ह्या इंद्रियांना प्रिय वाटणाऱ्या विषय सुखांचा आणि भोगांचा तू त्याग केलेला आहेस। यमदेव पुढे म्हणतात की विद्या आणि अविद्या, श्रेय आणि प्रेय याच्यासाठी अजून 2 शब्द यमदेव वापरतात की विद्या आणि अविद्या हे दोन्ही मुळात मार्ग वेगळे आहेत। दोघांनी मिळणारं जे फळ आहे ते फळ देखील वेगळं आहे आणि दोन्ही मार्गांवरती चालणारे जे साधक आहेत त्यांचं पिंड देखील मुळात वेगळा असतो। त्यांना वेगवेगळ्या गोष्टी जीवनातून हव्या असतात, परंतु नचिकेत जो आहे तो विद्येचा अभिलाषी आहे, विद्येच्या मार्गावर जाणार आहे म्हणून नचिकेताची स्तुती करतात। पहिल्या 4 मंत्रांमध्ये हा विषय झाल्यावर 5व्या मंत्रामध्ये अविद्येने ग्रस्त असलेले जे लोक आहेत, बघा आपला विषय काय चालू आहे। 3ऱ्या आणि 4थ्या मंत्रामध्ये यमदेवांनी विद्या आणि अविद्या हे 2 शब्द इंट्रोड्यूस केले। त्याच्यामध्ये नचिकेताला विद्याभिलाषी म्हणलं आणि जे विद्याभिलाषी नाही नचिकेतासारखे, जे अविद्येने अथवा अज्ञानाने ग्रस्त आहेत त्या लोकांची जी अवस्था ती 5व्या आणि 6व्या मंत्रामध्ये यमदेव सांगतात। 5व्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात की जे लोक स्वतः अविद्येच्या प्रांतामध्ये राहतात, स्वतः अज्ञानी आहेत। आता अविद्या आणि अज्ञान इथे पारमार्थिक दृष्टीने आहे।
व्यावहारिक दृष्टीने, व्यावसायिक दृष्टीने, प्रपंचामध्ये, संसारामध्ये ते अतिशय बुद्धिमान असू शकतील, ते अतिशय हुशार असू शकतील, एखाद्या क्षेत्रामध्ये त्यांना प्रावीण्य असू शकेल. परंतु पारमार्थिक दृष्टीने जे अज्ञानी आहेत, अविद्येच्या प्रांतामध्ये राहतात, असे हे जे अज्ञानी लोक हे 2 स्तरावरती धोकादायक असतात. कुठल्या स्तरावर धोकादायक असतात? एक तर आपण स्वतः अज्ञानी आहोत हे त्यांना मान्य नसतं. 2, ते स्वतःला अतिशय बुद्धिमान, पंडित आणि विचारवंत समजतात. आणि तिसरा अजून एक स्तर, नुसतं ते स्वतःला बुद्धिमान समजतात असं नाही, तर त्यांना लोकांना लीड करायची, एक नेतृत्व करायची हौस असते की आपण काहीतरी कार्यक्रम करू, लोकांना शिकवू. आणि मग अशा प्रकारे स्वतः तर अविद्याग्रस्त आहे तेच, पण लोकांना शिकवायला जातात. आणि असे लोक जेव्हा समाजामध्ये कुठल्या ना कुठल्या स्तरावर नेतृत्व करायला जातात तेव्हा काय अवस्था होते? पारमार्थिक क्षेत्रामध्ये चालू आहे. व्यवसायामध्ये, व्यवसायातल्या एखाद्या क्षेत्रामध्ये तिने नेतृत्व केलं, एखादी गोष्ट जाऊन लोकांना शिकवली तर काही हरकत नाही. परंतु परमार्थाच्या प्रांतामध्ये व्यवस्थित ज्ञान नसताना, अर्धवट ज्ञान असताना किंवा अजिबात विश्वास नसताना, स्वतः अज्ञानी असताना जेव्हा लोकांना जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची काय गती होते? 5व्या मंत्रामध्ये खूप छान शब्द वापरला आहे यमदेवांनी, दंद्रम्यमाणाः, की ते स्वतः नीच योनींच्यामध्ये, दुःखदायक योनींच्यामध्ये भटकत राहतात. त्यांची भटकंती होते. आणि नुसती त्यांची स्वतःची भटकंती होते असं नाही, तर आपल्याबरोबर इतरांना देखील ते घेऊन भटकतात. त्यामुळे असे जे अज्ञानी लोक आहेत की जे स्वतःला बुद्धिमान, पंडित समजतात, आपण त्यांच्या नादी लागू नये आणि आपलं अहित करून घेऊ नये. हा सगळा विषय आपण 5व्या मंत्रामध्ये बघितला होता. आणि जो 6वा मंत्र आहे त्याचा विचार आपण सुरुवात केला होता की सांपरायः. सांपरायः म्हणजे मुख्यतः परलोक प्राप्तीची विद्या. इथे परलोक प्राप्तीची विद्या जरी म्हटलं असेल, जी वेदांमध्ये सांगितली आहे, तरी उपलक्षणाने त्याचा अर्थ घ्यायचा की वेदांमध्ये सांगितलेलं सगळं ज्ञान, हे वेदांमध्ये सांगितलेलं जे ज्ञान आहे, परलोक प्राप्तीची विद्या आहे, ती न प्रतिभाती, म्हणजे यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही. हे जे अविद्याग्रस्त लोक आहेत त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही. वेदांचं ज्ञान ते ग्रहण करू शकत नाही. का? कारण की बालम, परमार्थाच्या दृष्टीने ते बालिश असतात, अज्ञानी असतात, प्रमाद्यंतम, अखंड चुका करत असतात. आणि महत्त्वाचा भाग की ते वित्तमोहेन मूढम, हा आपला भाग मागच्या वेळेस बघायचा राहिला होता की ते प्रमाद्यंतम म्हणजे चुका करतात. कुठल्या दृष्टीने चुका करतात? तर पारमार्थिक प्रगतीच्या दृष्टीने ते चुका करतात. कशा प्रकारच्या चुका करतात आणि का करतात? ते का करतात? कारण की ते वित्तमोहेन मूढम आहेत. वित्त शब्दाचा अर्थ जो आपल्याला माहिती, त्याला धन किंवा संपत्ती किंवा मालमत्ता असं म्हणतात. पण वित्त म्हणजे केवळ धन आणि मालमत्ता नाही, तर धन आणि मालमत्तेने आपण ज्या ज्या गोष्टी संपादन करू शकतो त्या सगळ्या गोष्टी, हा त्याचा एक अर्थ झाला. मला जसं आता पैशांनी आपण काय संपादन करू शकतो? घर, कार, आपला बँक बॅलन्स, माझा स्टॉकचा पोर्टफोलिओ रोज कसा आहे तो चेक करणं, माझे यूट्यूबमध्ये किती फॉलोअर आहेत, माझ्या व्हॉट्सॲपमधल्या पोस्टला लोकांनी किती दाद दिली, अशा प्रकारचं यश, कीर्ती, प्रतिष्ठा, रेकग्निशन कुठल्याही फॉर्ममध्ये ज्यांना हवं आहे. आणि वित्त मोहेनं नुसतं हवं आहे असं नाही, तर त्याच्यामध्ये जे मोहित होऊन पडलेले आहेत, गुंतून पडलेले आहेत, असे मूढ लोक, म्हणजे सांसारिक दृष्टीने ज्या ज्या काही गोष्टी मिळवण्यासारख्या आहेत त्या सगळ्यांच्यामध्ये त्यांची बुद्धी गुंग होऊन पडलेली आहे, हा एक भाग. आणि वित्त शब्दाचा दुसरा देखील अर्थ आहे, त्याच्यामध्ये विद धातू आहे. विद धातू म्हणजे जे जे काही काही जाणण्यासारखं आहे. तर वित्त म्हणजे या संपूर्ण दृश्य विश्वामध्ये जे काही जाणण्यासारखं आहे. काय काय जाणण्यासारखं आहे? तर आत्मा नावाचं तत्व सोडून इतर ज्या काही वस्तू आहेत, इतर ज्या काही गोष्टी आहेत, दृश्य पदार्थ जे जाणण्यासारखे आहेत, त्या सगळ्यांच्या मोहाने जे मूढ झालेलं आहे. केवळ धनाने नाही, तर जाणण्यासारखी प्रत्येक गोष्ट, ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जाणण्यासारखी प्रत्येक गोष्ट, त्याच्यामध्ये सगळ्यात येतो सगळ्यात पहिल्यांदा आपला स्वदेह, म्हणजे स्वदेहाच्या मोहाने देखील जे मूढ झालेलं आहे. वित्त म्हणजे आपण नुसतं पैसे, घर, कार, संपत्ती मानतो असं नाही, तर स्वदेह हा देखील वित्तामध्येच येतो. स्वदेहाच्या मोहाने मूढ झाले म्हणजे काय?
की हा स्वदेह कधीही बदलू नये असं वाटतं. जे बालपण होतं ते कायम असंच राहावं. मराठीमध्ये गाणं आहे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. अशी कशी राहील ती घडी? अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारची ज्याला आपण म्हणतो सदिच्छा प्रपंचामध्ये केली जाते की ही चांगली घडी अशीच राहू दे, मला म्हातारपण कधीच न येऊ दे, माझे केस कधीच पांढरे न होऊ दे, माझ्या डोळ्यांच्या खाली वर्तुळं न येऊ दे. अशा प्रकारे जे लोक आपल्या स्वदेहामध्ये अडकून पडलेले आहेत आणि त्या स्वतःच्या देहाला सांभाळणं आवश्यक आहे व्यवहाराच्या दृष्टीने, पण स्वदेहाचे अनावश्यक चोचले पुरवण्याच्या मध्ये जे लोक मोहित होऊन पडलेले आहेत ते मूढ आहेत असं यमदेव म्हणतात. आणि मूढ आहेत त्यामुळे ते कसा विचार करतात, अयम लोको नास्ति पर इति मानी, की केवळ हाच लोक सत्य आहे, परलोक म्हणून दुसरं काही अस्तित्वात नाही. वेदांमध्ये बघा, पूर्वीच्या काळी असं सांगितलं जायचं की तुम्ही आत्ता या जीवनामध्ये चांगली कर्म करा, चांगली केली तर तुम्हाला आत्ता चांगलं फळ मिळेल आणि नंतर मृत्यूच्या नंतर तुम्हाला स्वर्गात जायला मिळेल. आता हल्लीच्या काळात आपण कोणीही स्वर्गावर विश्वास ठेवत नाही. तर स्वर्ग इथे परत एक सिम्बॉलिक गोष्ट आहे. मुळात कर्माचा जो सिद्धांत आहे की चांगले कर्म करा, त्याचे या जन्मात अथवा पुढच्या जन्मात कधीतरी चांगली फळं मिळतील, या सिद्धांतावर या लोकांचा विश्वास नसतो. ते स्वतःला बुद्धिमान समजतात की मी सायंटिस्ट आहे, मी मॅथमॅटिशियन आहे, मी कोणीतरी इंजिनियर आहे, डॉक्टर आहे. अशा प्रकारचं मी व्यवसायामध्ये खूप कीर्तिमान, प्रतिष्ठामान, बुद्धिमान आहे. एक खूप छान शब्द आहे बुद्धिमान आणि बुद्धिवादी. स्वामी वरदानंद भारती आहेत नांदेडचे, ते दोन्ही शब्दांमधला फरक सांगत होते की पारमार्थिक दृष्टीने बुद्धिमान म्हणजे खरंच विवेकयुक्त ज्याची बुद्धी आहे त्याला बुद्धिमान म्हणावं, आणि बुद्धिवादी म्हणजे कोण, की ज्याच्याकडे बुद्धी आहे की नाही हाच वादाचा प्रश्न आहे, त्याला बुद्धिवादी म्हणावं. म्हणजे काय, की अशा बुद्धिवादी लोकांना प्रत्यक्ष काही करण्यामध्ये इंटरेस्ट नसतो की हे काय वेद आहेत, काय उपनिषद आहेत ते खरंच समजावून घ्यावे, ते आपल्या जीवनामध्ये त्याचा आचरण करण्याचा प्रयत्न करावा. हा देह आणि आजचं जे हे माझं 50, 70, 100 वर्षांचं आयुष्य आहे ते सोडून ह्याच्या पलीकडे काहीतरी माझं अस्तित्व असू शकतं. ते काय आहे त्याचा शोध घ्यावा. ज्ञानरूपता म्हणजे काय, शाश्वत आनंद म्हणजे काय, या सगळ्यांचा शोध घ्यावा अशी त्यांना स्वतःला अजिबात इच्छा नसते. केवळ दुसऱ्या माणसांशी वाद घालायचा, दुसऱ्या माणसांना खोटं पाडायचं, दुसऱ्या माणसांना काहीतरी करून खंडन करायचं त्यांचं, अशी खुमखुमी त्यांच्यामध्ये असते. हे बुद्धिवादी लोक आहेत, त्यांच्या नादाला लागण्याचा निर्बुद्धपणा आपण करू नये. याच्यात आपलं शहाणपण आहे, याच्यात आपलं विजडम आहे. त्याच्यामुळे इथे यमदेव म्हणतात की असे हे जे लोक असतात की जे केवळ आत्ताचं हे जे आयुष्य, आत्ताचं हे जे जग एवढंच सत्य मानतात, याच्या पलीकडे दुसरं काही सत्य असू शकत नाही अशी ज्यांची धारणा आहे, अशा लोकांना काय वाटायला येतं, पुनर्वशम आपद्यते मे, की माझ्या कचाट्यामध्ये सापडतात. म्हणजे त्यांना परत परत जन्म घ्यावा लागतो आणि परत परत त्यांचा मृत्यू होतो. असे जन्म मृत्यूच्या या चक्रामध्ये ते अखंड फिरत राहतात. कुठले लोक, वित्त मोहेन मूढम, बालिश, अज्ञानी आणि वारंवार चुका करणारे. तर असे अविद्याग्रस्त आपण नसावं किंवा जे दुसरे आहेत त्यांच्या नादी आपण न लागावं, यातल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हा सगळा विषय 6व्या श्लोकामध्ये झाल्यावर, 6व्या मंत्रामध्ये झाल्यावर पुढे 7वा मंत्र आहे जो प्रसिद्ध मंत्र आहे. आपण त्याचा विचार करूया. 7व्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात की बघा, विद्या सांगून झाली, विद्येचा अभिलाषी नचिकेत सांगून त्याचं कौतुक झालं. अविद्येने ग्रस्त असलेल्या लोकांची काय दुर्दशा होते ती सांगून झाली. आणि आता हा जो सगळा आत्मविद्येचा प्रांत आहे, ही आत्मविद्या मिळणं किती दुर्लभ आहे हे ओव्हरऑल सांगणं चालू आहे. प्रसिद्ध श्लोक आहे कठोपनिषदातला, ज्याच्यामध्ये यमदेव म्हणतात, श्रवणायापि बहुभिर यो न लभ्यः, शृण्वन्तोपि बहवो यन्न विद्युः, आश्चर्यो वक्ता कुशलोस्य लब्धा, आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्टः. श्रवणायापि बहुभिः यो न लभ्यः, जे अनेक लोकांना ऐकावयास देखील मिळत नाही, हे शब्द देखील अनेक लोकांच्या कानावरती पडत नाही, असं हे जे आत्मज्ञान आहे.
शृण्वन्तोपि बहवो यम न विद्युः. शृण्वन्तोपि म्हणजे ऐकल्यावर सुद्धा अनेक लोक असे आहेत की ज्यांना हे ऐकूनही समजत नाही, ऐकूनही त्याची जाण येत नाही. आश्चर्यो वक्ता, या आत्मविद्येचं कथन करणारा वक्ता हा आश्चर्यकारक आहे. कुशलोस्य लब्धा, जो याचा लाभ करून घेतो म्हणजे जो याचं श्रवण करतो किंवा जो याचं अनुभूती घेतो तो देखील आश्चर्यकारक आहे, तो अत्यंत कुशल आहे. आणि आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्ट, की या आत्मतत्वाचा जो ज्ञाता आहे म्हणजे ज्यांनी याची प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली आहे. आणि अनुभूती कशा प्रकारे घेतलेली आहे? कुशलानुशिष्ट, म्हणजे अत्यंत कुशल असा जो आत्मज्ञानी आहे त्याच्याकडून मार्गदर्शन प्राप्ती करून घेऊन ज्यांनी स्वतः आत्म्याचं ज्ञान करून घेतलेलं आहे, त्याची प्रत्यक्ष अनुभूती करून घेतलेली आहे, तो अत्यंत आश्चर्यकारक आहे, विरळा आहे, दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. तर आत्मज्ञानाच्या या प्रांतामध्ये सक्सेस रेट जो आहे तो तसा फार कमी आहे, दुर्मिळ आहे. आणि हे किती दुर्मिळ आहे, किती महत्त्वाचं आणि किती मूल्यवान ज्ञान आपल्या कानावरती आज पडत आहे, त्याचं थोडंसं मूल्य आपल्याला समजावं, त्याची किंमत आपल्याला समजावी म्हणून या श्लोकाचं महत्त्व आहे. आणि हा असाच श्लोक भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी 2ऱ्या अध्यायामध्ये 29वा श्लोक आहे की जो याचंच बरंचसं रिपिटेशन आहे, परंतु म्हणून महत्त्वपूर्ण श्लोक आहे गीतेत देखील आणि कठोपनिषदात देखील. आपण विचार करूया की श्रवणायापी बहुभिः न लभ्य. अनेक असे लोक आहेत जगामध्ये की ज्यांच्या कानावरती हे शब्द देखील पडत नाहीत. आज 7 बिलियनपेक्षा अधिक जगाची लोकसंख्या आहे. त्याच्यापैकी अनेक बिलियन लोक असे आहेत की ज्यांच्या कानावरती आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म, सच्चिदानंद हे शब्द वर्षानुवर्ष काय जन्मानुजन्म त्यांच्या कानावर देखील पडत नाही. असं आत्मज्ञान नावाचं काही अस्तित्वात आहे हे देखील त्यांना माहिती नाही. असं का आहे की अनेकांच्या कानावरती हे ज्ञान पडत नाही? त्याचं एक मुख्य कारण जे आपण पहिल्या मंत्राच्या वेळेस बघितलं होतं, श्रेय आणि प्रेय भक्तांना, आय थिंक की त्याचं सगळ्यात मुख्य महत्त्वाचं कारण की पूर्व सुकृत कमी पडतं. सुकृत शब्दाचा अर्थ आहे शुद्ध पुण्याई, जे जन्मोनजन्मी आपण मागचे अनेक जन्म आपले होऊन गेले त्याच्यामध्ये आपण जे काही चांगली कर्म केली, सत्कर्म केली, नुसती सत्कर्म नाही तर ती निष्काम भावनेने केली आणि कर्तृत्वाचा अभिमान विरहित होऊन केली, अशी चांगली कर्म सत्कर्म म्हणजे काय की जे आपण दुसऱ्यांना सुख मिळावं या उद्देशाने जी आपण कर्म केली, आपली कर्तव्य कर्म आहेत. आपली कर्तव्य कर्म आपल्या स्वदेहाच्या प्रती, आपल्या परिवाराच्या प्रती, समाजाच्या प्रती, सद्गुरूंच्या प्रती, धर्माच्या प्रती, राष्ट्राच्या प्रती जी काही आपल्या स्तरावर आपली कर्तव्य आहेत ती पूर्णपणे निष्काम बुद्धीने आणि कर्तृत्वाचा अभिमान सोडून आपण जेव्हा करतो तेव्हा शुद्ध पुण्य गाठीशी जमा होतं. आणि हे शुद्ध पुण्य जेव्हा बरंच जमा होतं त्याच्यानंतर हे आत्मज्ञानाचे शब्द कानावर पडण्याचं भाग्य आपल्या वाटायला येतं. त्यामुळे सत्कर्म, एक तुलसीदासांचं खूप सुंदर दोहा आहे की तुलसीदास म्हणतात की तुलसी पिछले पाप सो हरिचर्चा न सोहाई. तुलसी पिछले पाप सो हरिचर्चा न सोहाई, जैसे ज्वर के वेग से भूख विदा होई जाई. म्हणजे काय म्हणता येते की अंगामध्ये जेव्हा ताप असतो तेव्हा आपलं रोजचं जेवण आहे किंवा कितीही आवडीचं जरी जेवण असलं तरी ते जेवणाचीच इच्छा होत नाही. का होत नाही? कारण की आपल्या अंगामध्ये ताप आहे. तसं जोपर्यंत आपल्या या जीवामध्ये, आपल्या या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये जोपर्यंत पाप आहेत किंवा सकाम कर्म केलेली आपण आहेत, ही जोपर्यंत याचा वाटा अधिक आहे, याचा प्रभाव अधिक आहे, तोपर्यंत हरिचर्चा न सोहाई म्हणजे हरिचर्चा ऐकावी असा मनामध्ये विचारच निर्माण होत नाही. आपण मागच्या वेळेसही बघितलं होतं की आपण भारतामध्ये आहोत, महाराष्ट्रामध्ये आहोत, ठिकठिकाणी असे सत्संग चालतात, ठिकठिकाणी प्रवचनमाला आहेत, अनेक अधिकारी लोक अशा प्रकारचा सत्संग सातत्याने करतात. भागवत आहे, रामकथा आहे, विचारसागर आहे, पंचदशी आहे, अनेक ग्रंथांवर आपल्याकडे निरूपण होतं, भगवद्गीता आहे. परंतु ते अगदी शेजारी जरी चालू असेल, कॉलनीत जरी चालू असेल
किंवा कुठे न जाता आपल्या घरी टी व्हीवर यूट्यूबवर जरी चालू असेल, ते सजेशन बॉक्समध्ये आलं तरी त्याच्यावर क्लिक करून ते ऐकावं अशी इच्छाच मनात निर्माण होत नाही. श्रवणायापी बहुवीर ह्या न लभ्य हा. आणि का निर्माण होत नाही? कारण की पिछले पाप सौ, अजून आपलं पापकर्म कमी झालेलं नाही. त्यामुळे अधिकाधिक हे श्रवण घडावं असं आपल्याला आज वाटत असेल. मुळात आपण आज इथे जमलेलो आहोत आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जे शब्द कानावर पडतात हे एक इंडिकेशन आहे, इन्फरन्स काढू शकतो की आपलं पूर्वसुकृत पुरेसं उदयाला आलेलं आहे, म्हणून आज हे उपनिषदांचे वेदांताचे शब्द आपल्या कानावर पडत आहेत. आणि याच्या पुढे प्रगती अजून करायची असेल तर पूर्वसुकृत अजून वाढणं आवश्यक आहे. म्हणजे निष्काम बुद्धीने सत्कर्म अजून करणं आवश्यक आहे. कर्म कसे करायचे हा आपल्या आजच्या चिंतनाचा विषय नाही, परंतु महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की पूर्वसुकृत सत्कर्म शुद्ध पुण्य अधिकाधिक वाढणं अपेक्षित आहे की ज्याच्यामुळे हे वेदांताचे आणि आत्मज्ञानाचे शब्द आपल्या कानावर पडतील. पुढे म्हणतात यमराज की शृण्वन्तोपि बहवो यम न विद्युः, की असे अनेक लोक आहेत की जे हे शब्द ऐकतात, प्रवचन ऐकतात. आपण काही कमी ऐकलेत का आत्तापर्यंत? परंतु शृण्वन्तोपि बहवो, अनेक लोक, यम न विद्युः, जे या आत्म्याला जाणत नाहीत, ज्यांना या आत्मतत्वाबद्दल कळत नाही. बरंच ऐकलं, कोणी एखादं वर्ष ऐकलं, 20-20 वर्ष याचं श्रवण करणारे, वाचन करणारे अनेक साधक आहेत. ते म्हणतात अहो आम्ही 20 वर्ष झालं त्यात आहोत. त्यात म्हणजे कशात? म्हणजे या परमार्थात, अध्यात्मात आहोत, परंतु अजून काही फारसं आम्हाला कळत नाही, अजून काही आमची फारशी प्रगती झाली नाही. आणि जेव्हा यमराज म्हणतात की ऐकून सुद्धा कळत नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत. अनेक लोक आहेत की जे ऐकायला सुरुवात करतात, थोडंफार ऐकतात पण ऐकून देखील त्यांना त्याचं महत्त्व पटत नाही. जसं आपण टी व्हीवरच्या बातम्या बघतो, टी व्हीवरती क्रिकेटच्या मॅचची कमेंट्री बघतो, एखादा आपण काहीतरी डॉक्युमेंटरी बघतो, सिनेमा बघतो, तसं हे 4 गोष्टी बघितल्या, तसंच हे एखादं प्रवचन ऐकलं. त्यामुळे ऐकलं खरं, पण त्याचं महत्त्व कळलं नाही किंवा पटलं नाही, हा एक भाग. बरं, ऐकलं आणि महत्त्व जरी कळलं तरी थोडंफार प्रयत्न करण्याची इच्छा होत नाही की ठीक आहे काहीतरी महत्त्वाचं आहे, पण सध्या माझ्या मागे फार मोठ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, माझ्या जीवनामध्ये फार क्रिटिकल गोष्टी आहेत. मुलगा 12वीला आहे, ऑफिसमध्ये प्रमोशन मिळायचं आहे, त्यामुळे हे जरी महत्त्वाचं असेल तरी हे आपण नंतर करू, म्हणजे 60च्या नंतर करू असं वाटतं. बरेच जण प्रयत्न करतात, 2-4-5 वर्ष प्रयत्न करतात, पण म्हणतात की नाही काही जमत नाही आहे. 5 वर्ष झाले आम्ही रोज सकाळी उठतो, नामस्मरण करतो, ध्यानधारणा करतो, पण अजून काही फरक पडत नाही. मग अर्धवट प्रयत्न करून सोडून देतात. ऐकतात, कळत नाही, पटत नाही, प्रयत्न होत नाही, मध्येच सोडून देतात. असे सगळे जे व्हेरिएशन्स आहेत ते शृण्वन्तोपि बहवो यम न विद्युः मध्ये येतात की अजून कळलेलं नाही, अजून प्रगती होत नाही. आणि अशी जर आपली परिस्थिती असेल तर त्याचं एक मुख्य कारण आहे की आपल्यामधला सत्वगुण कमी पडतो. पूर्वसुकृत उदयाला आलेलं आहे म्हणून हे ज्ञान कानावरती पडतंय, पण त्याचं ग्रहण होत नाही, त्याचं अजून धारणा होत नाही, तसं अजून आपल्या वर्तणुकीमध्ये बदल झालेला नाही, आपल्यामध्ये अजून अंतर्बाह्य जो बदल अपेक्षित आहे तो बदल होत नाही, शांती, तृप्ती, समाधान अनुभवाला येत नाही, या विद्येचं ग्रहण होत नाही. याचं मुख्य कारण आपल्यातला सत्वगुण कमी पडतो. सत्वगुणाचं जे एक मुख्य वर्णन सांगितलेलं आहे, सत्वगुणाचं जो एक मुख्य लक्षण सांगितलेलं आहे भगवंतांनी की सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते. द्वार म्हणजे इंद्रिय, की या द्वारांच्या, सगळ्या द्वारांच्या मध्ये, सगळ्या इंद्रियांच्या मध्ये प्रकाश उपजायते. जो सात्विक श्रोता असतो, सात्विक शिष्य असतो, तो जेव्हा श्रवणाला बसतो तेव्हा त्याच्या सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या मध्ये सत्वगुण अतिशय प्रभावी झालेला असतो. आणि प्रभावी झालेला असल्यामुळे या आत्मविद्येचं तो ग्रहण अत्यंत एकाग्र चित्ताने करू शकतो. नुसतं ग्रहण करतो असं नाही, तर जो ग्रहण करतो त्याची धारणा देखील तो अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकतो. आपल्याला जर विचारलं की मागच्या सत्रामध्ये काय झालं होतं कठोपनिषदाच्या, तर त्यातल्या किती गोष्टी आपल्या लक्षात राहतात, किती गोष्टी आपण परत न ऐकता किंवा न वाचता रिप्रोड्यूस करू शकतो. त्याच्यावरून आपण मागच्या वेळेसचं प्रवचन ऐकताना किती सात्विक मनोवृत्तीने ते ग्रहण केलं हे आपल्यालाच ठरवता येतं.
श्रवणाला जातात. आता हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, पण भागवत कथेमध्ये, रामकथेमध्ये आपण जाऊन बघितलं तर लोक आरामात बसलेले असतात, श्रवणासाठी बसलेले असतात. बऱ्याच बायका कोणी स्वेटर विणतात, कोणी काहीतरी लिहित बसतात, कोणी काहीतरी चित्र काढत बसतात, कोणी फोनवरती मेसेजेस चेक करत बसतात. लोक इव्हन चहाचा थर्मास आणि पाण्याची बाटली घेऊन जातात की 3 तास भागवताच्या मध्ये काहीतरी प्यायला हवं, खायला हवं, ब्रेक हवा म्हणून. अशा प्रकारे जे आहे ते प्रत्यक्ष श्रवण चालतं. ऑनलाईन हल्ली हे श्रवणाचे जे फॉर्मॅट निघालेले आहेत त्याच्यामध्ये देखील खूप मजेदार गोष्टी होतात की आपण स्वयंपाकघरामध्ये जाऊन जेवता जेवता ऐकतो, पाणी पिताना, चहा पिताना, बेडवरती झोपून ऐकतो आपण, गप्पा मारताना. एकीकडे TV चालू आहे, TV मध्ये क्रिकेटची मॅच चालू आहे आणि एकीकडे प्रवचन चालू आहे, कारण की आपल्याला बघणारं कोणी नसतं. मग अशा प्रकारे हे जे श्रवण होतं हे कितीही केलं तरी या आत्मविद्येचं ग्रहण होणार नाही. काहीतरी सात्विक टाइमपास होईल, परंतु ह्याच्यातून जे मुख्य आउटपुट आहे ते आउटपुट आपल्याला मिळणार नाही. सत्वगुणाची कमी होते आणि त्याच्यामुळे इथे यमदेव म्हणतात की कितीही ऐकलं तरी त्याचा उपयोग होणार नाही, प्रत्यक्ष त्या आत्म्याची अनुभूती येणार नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आत्म्याचं हे जे ज्ञान आहे ते आपल्या नेहमीच्या व्यवहार ज्ञानापेक्षा वेगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. नेहमीच्या व्यवहार ज्ञान त्याला शास्त्रीय भाषेमध्ये वृत्ती ज्ञान म्हणतात. वृत्ती ज्ञान म्हणजे व्यवहारातल्या कुठल्याही वस्तूचं ज्ञान. जसं हा फोन आहे, या फोनचं मला ज्ञान व्हायचं असेल तर या फोनचं ज्ञान होताना या वृत्ती ज्ञानामध्ये त्रिपुटी असते. त्याला म्हणतात ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. मला या फोनचं ज्ञान झालं असं जेव्हा मी म्हणते तेव्हा फोन ज्ञेय आहे, मी ज्ञाता आहे आणि मला डोळ्यांनी बघून फोनचं ज्ञान होतं. व्यवहारामध्ये वृत्ती ज्ञान होताना ज्ञाता आणि ज्ञेय एकमेकांपासून वेगळे असतात. आत्मज्ञान हे वृत्ती ज्ञानापेक्षा वेगळं आहे. कशा प्रकारे वेगळं आहे? कारण की आत्मज्ञानामध्ये ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी लय पावते. म्हणजे ज्ञाता जेव्हा ज्ञेयरूपच होतो, त्रिपुटीचा पूर्ण लय होतो, त्याच्यानंतर आत्मज्ञान होतं असं म्हणतात. ही संकल्पना आपण नंतर अगदी विस्ताराने बघणार आहोत. आज एवढंच बघू की आत्मज्ञान ही जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये ज्ञाता देखील नाही, ज्ञेय देखील नाही, कुठल्या तरी ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून ज्ञान होण्याची प्रक्रिया देखील नाही. हे तीनही घटक नाही तरी देखील ज्ञान आहे, तरी देखील ज्ञानरूपता आहे. त्यालाच चित म्हणतात. आणि असं जे काही आहे त्याला आत्मा म्हणतात. ते निरपेक्ष ज्ञान आहे, त्रिपुटी विरहित ज्ञान आहे, आपल्या नेहमीच्या वृत्ती ज्ञानापेक्षा अगदी वेगळं आहे. आणि असं ज्ञान होण्यासाठी, ऐकून असं ज्ञान होण्यासाठी सुरुवातीला आपण एक कारण बघितलं की सत्वगुण हवा, दुसरं आपण बघितलं की श्रद्धा हवी. आपल्याला जर आत्तापर्यंत हे ज्ञान अजून झालं नसेल तर त्याचं दुसरं कारण की आपल्यामध्ये श्रद्धा कमी पडते. संत, सत्पुरुष, सद्गुरू ज्यांनी या तत्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे आणि ज्यांनी अत्यंत निस्वार्थ निरपेक्ष बुद्धीने हे सगळं वाङ्मय आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आपले रामदास स्वामी आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, विवेकानंद आहेत, रामकृष्ण परमहंस आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत. आपल्या समाजातले सगळे सत्पुरुष यांनी अत्यंत निस्वार्थ बुद्धीने हे तत्वज्ञान आपल्यासमोर ठेवलं. आणि हे जेव्हा आपल्याला सांगतात की ज्ञाता नाही, ज्ञेय नाही, इंद्रिय नाही, तरी देखील ज्ञान आहे आणि असं जे ज्ञान, निरपेक्ष ज्ञान, ते तू आहेस, त्याला आत्मा म्हणतात. आणि ते तू आहे असं जेव्हा सुरुवातीला आपल्याला सांगतात तेव्हा ते श्रद्धेने स्वीकारावं लागतं. स्वतःच्या बुद्धीने फार ॲनालिसिस करत बसलं. आमच्या सद्गुरूंनी एक छान शब्द वापरला आहे की स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ करू नये. संतांची जी बुद्धी आहे, संतांचं जे मार्गदर्शन आहे त्याच्या अनुसार आपण हा अभ्यास केला तर आपली काहीतरी प्रगती होण्याची शक्यता आहे, गॅरंटीसुद्धा नाही. परंतु मला असं वाटतं या शब्दांना परमार्थामध्ये काही अर्थ नाही. संतांना काय वाटतं, शंकराचार्यांना काय वाटतं, या गोष्टींना अर्थ आहे. त्यामुळे त्यांच्या शब्दांवर जर आपण श्रद्धा ठेवली तर हे श्रवण ऐकल्यावर आपण थोडंफार अनुभूतीच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. सत्वगुण हवा, श्रद्धा हवी. आणि तिसरी सगळी महत्त्वाची गोष्ट की परमार्थाचा अभ्यास करताना, हे श्रवण करताना एक विंडो शॉपिंग नावाचा शब्द आहे. विंडो शॉपिंग म्हणजे काय की आपल्याला प्रत्यक्ष शॉपिंग काही करायची नाही, नुसतंच जाऊन आपण इकडे साडीची किंमत किती, बेडशीटची किंमत किती हे बघून येतो, खरेदी काही नाही. तसं स्पिरिच्युअल विंडो शॉपिंग म्हणून हे श्रवण करू नये.
म्हणजे काय की प्रत्यक्ष आपल्याला याच्यातून अनुभूती घ्यायची आहे, ही माझी प्रायोरिटी आहे. जीवनामध्ये आपण जेव्हा हे श्रवण करतो तेव्हा ते मेकॅनिकली शब्द न ऐकता प्रत्यक्ष या प्रांतामध्ये आपली प्रगती होणं, इथे आपली अनुभूतीच्या दिशेने प्रगती होणं, ही आपली प्रायोरिटी होणं आवश्यक आहे. पण असे दिवसेंदिवस, महिनोन्महिने, वर्षानुवर्ष निघून जातात, पण आपली प्रायोरिटी ही होतच नाही. आपली प्रायोरिटी काय असते? आणि अशी ऑस्करचा आत्ता सोहळा झालेला आहे, मोठा सोहळा झाला की भारताला ऑस्करचं अवॉर्ड मिळालं. एक सिनेमा आहे, त्यातल्या एका गाण्याला ऑस्करचं अवॉर्ड मिळालं. एक भारतीय नागरिक म्हणून मला या गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे, कारण की भारताच्या दृष्टीने ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती एक पुरस्कार मिळाला. अभिमानाची गोष्ट आहे. इतकी एका वाक्यात ही बातमी माहिती असली तर इथपर्यंत ठीक आहे. पण आपलं काय होतं की तो जो पूर्ण दिवस आहे, तो पूर्ण दिवस आपण कशामध्ये घालवतो? मग ते गाण्याचं कोरिओग्राफर कोण होता, त्या गाण्याचं सिंगर कोण होता, मग त्यांनी ऑस्करला जाताना कोणते कपडे घातले, त्यांनी कोणतं स्पीच दिलं, मग तिथे सगळं भारतीयांना कशा प्रकारचं वेलकम दिलं, कशी ट्रीटमेंट मिळाली, त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये काय म्हटलं, अशा सगळ्या चर्चा करण्यामध्ये आपला पूर्ण दिवस निघून जातो. या सगळ्या गोष्टींची चर्चा करणं, या सगळ्या गोष्टी ग्रहण करण्यासाठी आपल्याकडे वेळ असतो. ती आपली प्रायोरिटी असते. आणि ती जोपर्यंत आपली प्रायोरिटी आहे, यमदेवांनी सांगितलं होतं की श्रेय आणि प्रेय हे अत्यंत विरुद्धार्थी आहेत. आणि प्रेय ही जोपर्यंत आपली प्रायोरिटी आहे, जोपर्यंत आपण त्याच्यामध्येच पूर्णतः गुंतलेलो आहोत, तोपर्यंत आपण श्रेयाकडे खऱ्या अर्थाने वळत नाही. नुसतं मेकॅनिकल श्रवण होतं, त्याचा प्रत्यक्ष काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे आपल्याला श्रवण करून जर अनुभवाच्या दिशेने जायचं असेल तर हे स्पिरिच्युअल विंडो शॉपिंग न होता ही आपली खरी खरी प्रायोरिटी व्हावी. आणि प्रायोरिटी व्हायची असेल तर प्रेयामध्ये, म्हणजे संसारामध्ये जो अनावश्यक संपर्क आहे, आपण मागच्या वेळेस फरक बघितला होता की आवश्यक आणि अनावश्यक. आवश्यक काय आहे तेवढं अवश्य करावं, पण जे अनावश्यक आहे, जसं आपण आत्ता ऑस्करचं उदाहरण बघितलं, त्या सगळ्या अनावश्यक गोष्टींना आपण पूर्णपणे बंद केल्या त्या गोष्टी, तर मग या श्रेयाकडे जाण्यासाठी, या अनुभूतीसाठी आपल्याला वेळ मिळेल आणि या अनुभूतीकडे आपली प्रत्यक्ष प्रगती होईल. पुढे म्हणतात यमदेव की आश्चर्यो वक्ता, हे जे आत्मतत्व आहे, या आत्मतत्वाचं वर्णन करू शकणारा वक्ता हा देखील अत्यंत आश्चर्यकारक आहे. अत्यंत आश्चर्यकारक आहे असं का म्हणतात? की आश्चर्य हा जो शब्द आहे, त्या आश्चर्य शब्दाचं एक छान व्याख्या केली आहे शंकराचार्यांनी. जेव्हा गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने हा श्लोक सांगितला, तर त्याच्यावरती कमेंट्री लिहिताना शंकराचार्यांनी आश्चर्य या शब्दाची व्याख्या केली आहे. तर आचार्य काय म्हणतात की अदृष्टपूर्वम, याच्या आधी आपण कधीही बघितलं नाही. अद्भुतम, अद्भुत म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी असं जेव्हा काहीतरी असतं. आणि अकस्मात दृश्यमानम, याच्या आधी कधीही बघितलं नाही, अत्यंत अद्भुत आहे अशी गोष्ट जेव्हा अचानक आपल्या डोळ्याच्या समोर येते, तेव्हा त्याला म्हणतात आश्चर्य. आणि मुळात हा जे आत्मा नावाचं तत्व आहे, गीतेमध्ये भगवंतांनी म्हणले की आत्मा हे स्वतःच एक आश्चर्य आहे. याच्यावरती या आत्मतत्वाचं वर्णन करू शकणारा दुसरा एक आश्चर्य आहे. आणि आत्म्याचं वर्णन करू शकणारा आश्चर्य का बरं आहे? कारण की मुळात हे आत्मतत्व वाणीच्या पलीकडचं आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, असं दुसऱ्या उपनिषदामधली श्रुती आहे की मुळात या आत्म्याचं वर्णन अनुभूतीच्या वेळेस वाणी मागे फिरते, मन देखील मागे फिरतं. या आत्म्याच्या अनुभूतीच्या प्रांतामध्ये वाणीला शिरकाव नाही, मनाला देखील प्रवेश नाही, असं हे शब्दांच्या पलीकडे असलेलं तत्व आहे. हे जेव्हा एखादा वक्ता शब्दाच्या माध्यमातून वर्णन करण्याचा प्रयत्न करतो, ती एक अत्यंत आश्चर्यकारक घटना आहे असं इथे यमदेव म्हणतात. व्यवहारामध्ये जेव्हा कुठलाही एखादा वक्ता, कुठलाही एखादा शिक्षक एखादी गोष्ट समजावून सांगतो, ते ज्ञान प्रदान करण्याचा जेव्हा तो प्रयत्न करतो, तेव्हा ते वस्तू किंवा ते ज्ञान दोन प्रकारचं असतं. त्याला मराठीमध्ये शब्द आहेत. व्यवहारामधले हे जे ज्ञान आहे त्यातलं एक ज्ञान आहे त्याला म्हणतात वस्तुनिष्ठ ज्ञान, आणि जे दुसरं ज्ञान आहे त्याला म्हणतात व्यक्तिनिष्ठ ज्ञान. समजावून सांगण्याची पद्धत. वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, व्यक्तिनिष्ठ म्हणजे सब्जेक्टिव्ह.
आता जे ऑब्जेक्टिव्ह ज्ञान असतं, वस्तुनिष्ठ ज्ञान असतं, त्याचं आपल्याला वर्णन करता येतं. हा फोन आहे, तर या फोनचं, हा फोन मला समजावून सांगायचा दुसऱ्या कोणाला, तर मी वर्णन करते की हा काळ्या रंगाचा आहे, याची इतकी उंची आहे, इतकी जाडी आहे, इतकी लांबी आहे, हे फीचर्स आहेत, हे त्या फोनचं वर्णन झालं. वस्तुनिष्ठ जे ज्ञान असतं ते वर्णनात्मक असतं, त्याचं आपण वर्णन करू शकतो. दुसरं हे जे ज्ञान आहे या फोनबद्दलचं ते व्यक्तिनिष्ठ आहे. व्यक्तिनिष्ठ म्हणजे सब्जेक्टिव्ह आहे. आता मला विचारलं की तुला हा फोन आवडला का, तर मी म्हणते की मला खूप आवडला. पण माझ्या मुलाला विचारलं की तुला हा फोन आवडला का, तो म्हणतो मला अजिबात आवडला नाही. सब्जेक्टिव्ह ज्ञान आहे. मग मला विचारलं की तुला फोन का आवडला, तर मी सांगते की अमुक अमुक त्याच्यामध्ये फीचर्स आहे आणि त्याचं इतकं वजन आहे, हा रंग आहे म्हणून मला आवडला. त्याला विचारलं की का नाही आवडला, तो म्हणतो अमुक अमुक फीचर्स नाही म्हणून मला हा नाही आवडला. तर जे सब्जेक्टिव्ह ज्ञान आहे, व्यक्तिनिष्ठ ज्ञान आहे, ते रिफ्लेक्टिव्ह असतं, म्हणजे चिंतनात्मक असतं. वस्तुनिष्ठ ज्ञान वर्णनात्मक असतं, व्यक्तिनिष्ठ ज्ञान हे प्रतिक्रियात्मक किंवा चिंतनात्मक असतं. त्यामुळे व्यवहारातल्या कुठल्याही वस्तूचं ज्ञान प्रदान करताना, ती समजावून सांगताना वस्तुनिष्ठ किंवा व्यक्तिनिष्ठ पद्धतीने ते लोकांना सांगता येतं. परंतु आत्मा नावाचं हे जे तत्व आहे ते वस्तुनिष्ठ पद्धतीने किंवा व्यक्तिनिष्ठ पद्धतीने, दोन्ही पद्धतींनी याचं वर्णन करता येत नाही. का करता येत नाही? मुळात आत्मा हे तत्व ही वस्तू नाही, ही माझ्यापासून वेगळी दुसरी वस्तू नाही जिचं मी वर्णन करू शकते. आणि सब्जेक्टिव्ह ती वेगळी वस्तू नसल्यामुळे माझं त्याच्याबद्दल काय मत आहे, मला ते आवडतं अथवा आवडत नाही, असं सब्जेक्टिव्ह व्यक्तिनिष्ठ वर्णन देखील मी त्याचं करू शकत नाही. वस्तुनिष्ठ व्यक्तिनिष्ठ दोन्ही पद्धतीने आत्मा एक्सप्लेन करणं हे अतिशय कठीण आहे. म्हणून इथे म्हणतात की आश्चर्यो वक्ता, की हे जे आत्मतत्व आहे याचं वर्णन करणं ही मुळात अतिशय कठीण गोष्ट आहे. शब्दांच्या द्वारा त्याचं वर्णन करता येत नाही. अचिंत्य आहे, अव्यपदेश्य. आपण पुढे उपनिषदांच्या मध्ये हे शब्द सगळे शिकणार आहोत की याचं चिंतन करता येत नाही, अव्यपदेश्य, याचं शब्दांच्या माध्यमातून वर्णन करता येत नाही. तरी देखील जो हा प्रयत्न करतो तो अनुभवी वक्ता हा अत्यंत दुर्मिळ असतो. आश्चर्य आहे याचा अर्थ की दुर्मिळ असतो. सहजासहजी असे ते रस्ते आणि गल्लोगल्ली पडलेले नाहीयेत की जे लोक आत्म्याचं वर्णन करू शकतील. दुर्मिळ असतात, म्हणून आश्चर्य वक्ता. पुढे म्हणतात कुशलोस्य लब्धा, की याचा जे लाभ करून घेतात ते अतिशय कुशल असतात. लाभ करून घेतात म्हणजे आपण पहिल्यांदा प्राथमिक असा विचार करू शकतो की जे याच्याबद्दल ऐकायला तयार होतात. मुळात हे ऐकण्याची आपण बघितलं की पूर्वसुकृत नसेल तर हे कानावरती शब्द पडत नाही. कानावरती शब्द पडले पण सत्वगुण आणि श्रद्धा कमी असेल तर त्याचा उपयोग होत नाही. आणि सगळं जरी माहिती असेल आपल्याला तरी वळत नाही किंवा पटत नाही, याचा लाभ होत नाही. याचं एक मुख्य कारण असं आहे की आत्म्याचं हे जे ज्ञान आहे हे संपादन केल्यावरती आपला सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मला काय फरक पडेल, मला काय उपयोग होईल. तर आत्म्याचं ज्ञान संपादन केल्यावर बाहेरच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये फरक पडत नाही. बाहेरच्या कुठल्याही परिस्थितीत म्हणजे काय की मी आत्मज्ञानी झाले म्हणून कोणीही अवॉर्ड देणार नाही, नोबेल प्राईज मिळणार नाही, सर्टिफिकेट मिळणार नाही. मला जर एखादा रोग झाला असेल तर तो रोग बरा होणार नाही, मला लॉटरी लागणार नाही, ऑफिसमध्ये प्रमोशन मिळणार नाही, काही घरामध्ये प्रतिकूल परिस्थिती संकट असेल तर ते निघून जाणार नाही. माझ्या प्रपंचामध्ये आणि संसारामध्ये आत्मज्ञान झाल्यामुळे या परिस्थितीमध्ये काहीही फरक पडणार नाही असं जेव्हा व्यक्तीला कळतं तेव्हा मुळात हे आत्मज्ञान ऐकणाऱ्यांची संख्या अर्ध्याहून कमी होते. की याच्यामध्ये काहीच लाभ नाही, हा पहिला भाग आहे की प्रापंचिक लाभ काहीच नाही, हा पहिला भाग आहे. दुसरा भाग असा आहे की आत्मज्ञान झाल्यावरती जे काही बदल होतात, जो काही लाभ आहे, जो काही फायदा आहे, ज्याला आपण शांती, तृप्ती, समाधान, आनंद, निर्भयता म्हणतो, हे सगळे आपले आतले बदल आहेत. हे बाहेर आपल्याला कोणालाही दाखवता येत नाही. आपोआप जर आजूबाजूच्यांना कळले तर ठीक आहे, पण आपलं एक मोठी सवय असते की आपण जेव्हा मेहनत करून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो, लाभ म्हणजे काहीतरी मला हवं आहे ते मी मिळवलं की ते सगळ्यात आधी आपल्याला जाऊन लोकांना दाखवायचं असतं की बघा आम्ही किती छान घर घेतलं, बघा आम्ही किती छान कार घेतली. ते लोक जोपर्यंत कौतुक करत नाही तोपर्यंत त्या लाभाचा आपल्या दृष्टीने काही उपयोग नसतो.
मग आता हे आत्मज्ञानाचा जो प्रांत आहे त्याच्यामध्ये एवढा मोठा लाभ आपण करायचा, त्याच्यासाठी एवढे प्रयत्न करायचे, त्याच्यासाठी स्वतःला एवढं बदलायचं, एवढं तप करायचं, नामस्मरण करायचं, सकाळी 4ला उठायचं, पण एवढं करून कोणाला सांगायचं नाही किंवा कोणाला सांगितलं तर आत्मज्ञानी नाही असं पुढे श्रुती येणार आहे केनोपनिषदामध्ये, की जो म्हणतो मला आत्मज्ञान झालेलं आहे त्याला ते निश्चितपणे झालेलं नाही. मग एवढी सगळी मेहनत करून लोकांना सांगायचं नाही तर मग या मेहनतीचा काय उपयोग, असाही विचार करतात. तर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जे आपलं व्यवहारात चालतं ते इथे आत्मज्ञानाच्या लाभाच्या बाबतीत तसंच्या तसं ॲप्लिकेबल नाहीये. हे अत्यंत अंतर्गत वैयक्तिक गोष्ट आहे, वैयक्तिक बदल आहे, वैयक्तिक अनुभूती आहे. त्याचा प्रपंचाच्या संसाराच्या स्तरावर कुठलाही फायदा नाही, तोटा देखील नाही. फायदा झालाच तर कुठला आहे की या संसाराकडे बघण्याची आणि स्वतःच्या देहाकडे बघण्याची आपली आतली दृष्टी बदलते. रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला होता, ते आत्मज्ञानी होते म्हणून त्यांचा कॅन्सर दुरुस्त झाला नाही, पण त्या कॅन्सरमुळे जे दुःख होतं, कॅन्सरमुळे जे सफरिंग होतं, ते सफरिंग त्यांचं नाहीसं झालं. कारण की कॅन्सर देहाला झालेला आहे आणि मी देह नाही अशी त्यांची दृढ अनुभूती होती. परंतु इतकं सगळं हे मिळवण्याच्यासाठी जे धैर्य हवं असतं तो धीर आपल्याकडे नसतो, तो सत्वगुण नसतो, इतकी चिकाटी आपल्याकडे नसते जी नचिकेताकडे होती. त्यामुळे मुळात या आत्मज्ञानाचा लाभ करून घेण्याच्या भानगडीतच आपण पडत नाही. ते नसले ते दूरच बरं आहे. ते जे काय सत्संग चालू आहे, भागवत उपनिषद, ते तिकडेच बरं आहे. आम्ही आमचं TV बघतो, आम्ही आमचा ग्रंथ वाचतो, आम्ही आमचं क्रिकेट बघतो. मी बरा आणि माझा प्रपंच बरा असा आपला दृष्टिकोन असतो. म्हणून अशा प्रकारे लाभ करून घेणारा ही सगळी व्यवधानं, हे सगळे टेम्पटेशन्स बाजूला ठेवून आत्म्याची मला प्राप्ती करून घ्यायची आहे, लाभ करून घ्यायचा आहे, श्रवण करायचं आहे असं म्हणणारा जो एक कोणीतरी विरळा असतो, दुर्मिळ असतो. आणि शेवटी म्हणतात की केवळ श्रवण करणारा, श्रवणाच्या माध्यमातून लाभ करून घेणारा किंवा शाब्दिक ज्ञानाचा लाभ करून घेणारा कुशल असतो असं नाही. तर पुढे अनुभूतीचं सांगतात की आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्ट. कुशल अनुशिष्ट म्हणजे अत्यंत कुशल आत्मवेत्या ज्ञानी पुरुषाकडून मार्गदर्शन मिळाल्याच्या नंतर जो स्वतः ज्ञाता होतो, जो स्वतः या आत्म्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतो, तो अत्यंत आश्चर्यकारक आहे. मुळात या प्रांतामध्ये येणं अवघड आहे, आलं तर टिकणं अवघड आहे. टिकलं तर अत्यंत अधिकारी सत्पुरुषाकडून असं मार्गदर्शन मिळणं, सुयोग्य मार्गदर्शन, की जे मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपण बरोबर वाटेवरती चालू, आपण बरोबर चॅनलाइज होऊ आणि आपल्या प्रगतीच्या दृष्टीने, मोक्षाच्या दृष्टीने आपली वाटचाल होईल. हे सगळे दुर्मिळ योग एकत्र येणं कठीण असतं. त्यामुळे आपली दिशाभूल होणार नाही, आपण भरकटणार नाही, आपण एका विशिष्ट वाटेनी, योग्य वाटेनी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू. अशा प्रकारचा मार्गदर्शक मिळणं, अशा प्रकारचा अनुभवी मार्गदर्शक या प्रांतात मिळणं हे मुळात अतिशय दुर्मिळ आहे. आणि जरी असा मार्गदर्शक मिळाला तरी पुढे काय सांगतात की ते मार्गदर्शन मिळाल्यावर स्वतः त्याचा उपयोग करून स्वतः त्या अनुभूतीपर्यंत पोचलेला, मी आत्मा आहे त्या अनुभूतीपर्यंत पोचणारा जो ज्ञाता आहे, असा साधक, असा शिष्य आश्चर्यकारक आहे, दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. यमदेव थोडेसे पेसिमिस्टिक आहे असं वाटतं आपल्याला, की सक्सेस रेटच्या बाबतीत पेसिमिस्टिक आहे. पेसिमिस्टिक आहे असा त्याचा अर्थ नाही आहे. तर मुळात आपण कुठे चाललो आहे, कोणत्या दिशेने चाललो आहे, त्याचं मूल्य, त्याचं महत्त्व, त्याचं गांभीर्य आपल्याला कळावं. की ही अनुभूती इतक्या सहजासहजी येणारी गोष्ट नाही. तेथे पाहिजे जातीचे. रमण महर्षींचं एक खूप सुंदर वाक्य आहे की द क्वेश्चन हू एम आय is not meant to get an answer. The question who am I is not meant to get an answer. The question who am I is meant to dissolve the questionnaire. म्हणजे काय की आपण एखाद्या अनुभवी सत्पुरुषाकडे जाऊन जेव्हा विचारतो की मी कोण आहे, हे आत्मज्ञान काय आहे हे मला समजावून सांगा, तर या प्रश्नाचं उत्तर मिळणं हे त्या प्रक्रियेतून अपेक्षित नाहीये. तर ज्यांनी हा प्रश्न विचारला तो मी तिथे विलीन होणं आवश्यक आहे. आणि या आत्मज्ञानाची प्राप्ती का होत नाही, हे इतकं दुर्मिळ का आहे, कारण की आपल्यामधलं मी डिझॉल्व्ह होत नाही.
आपल्यामधला मी, आपल्यामधला अहंकार विलीन होत नाही. आणि जोपर्यंत अहंकार विलीन होत नाही तोपर्यंत आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्ट हे शक्य नाही. कितीही चांगला मार्गदर्शक मिळाला, कितीही अनुभवी सद्गुरू मिळाले, तरी आपल्यामधला अहंकार लय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा दुर्मिळ योग एकत्र येणं कठीण आहे. पण कठीण आहे तरी अशक्य नाही. आणि त्या दृष्टीने प्रगती आपण सातत्याने करावी, प्रयत्न आपण सातत्याने करावे. ते करण्यासाठी फक्त हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. त्या नरदेहाचा वापर करावा आणि आपली प्रगती करून घ्यावी. हाच विषय थोड्याशा वेगळ्या शब्दामध्ये 8व्या मंत्रामध्ये यमदेव मांडतात. आता 7व्या मंत्रामध्ये जे सांगितलं ते ओव्हरऑल वक्ता श्रोता सगळ्यांच्या बाबतीतलं विवेचन होतं. 8व्या मंत्रामध्ये जे विवेचन आहे ते स्पेसिफिकली वक्त्याच्या बाबतीतलं विवेचन आहे. काय म्हणतात इथे यमदेव? न नरेण अवरेण प्रोक्त एष सुविज्ञेयो बहुधा चिंत्यमानः अनन्य प्रोक्ते गतिरत्र नास्ति अणियान्हि अतर्क्यम अणुप्रमाणात. नरेण अवरेण प्रोक्त. अवर शब्दाचा अर्थ आहे कनिष्ठ. जे लोक भगवद्गीतेचा वर्ग करतात त्यांना आठवत असेल, आपण आत्ताच हा श्लोक शिकलोय. दूरेण ह्यवरं कर्म, दूरेण ही अवरं कर्म. अवर म्हणजे कनिष्ठ, पर म्हणजे श्रेष्ठ. तोच अवर शब्द इथे या मंत्रामध्ये आलेला आहे की न नरेण अवरेण प्रोक्त, म्हणजे कनिष्ठ. प्रोक्त म्हणजे बोलणे, सांगणे, एक्सप्लेन करणे. कनिष्ठ व्यक्तीने, कनिष्ठ नराने, पुरुषाने, व्यक्तीने प्रोक्त म्हणजे सांगितल्यावरती न एष सुविज्ञेयो, एष न सुविज्ञेयो म्हणजे या आत्म्याची चांगल्या प्रकारे जाणीव होत नाही, चांगल्या प्रकारे याचं ज्ञान होत नाही. केव्हा होत नाही? जर कनिष्ठ व्यक्तीने, कनिष्ठ स्तराच्या व्यक्तीने याचं कथन केलं तर या आत्म्याचं ज्ञान होत नाही. पुढे काय म्हणतात की बहुधा चिंत्यमानः. हा आत्मा कसा आहे? बहुधा चिंत्यमानः म्हणजे अनेक लोकांनी आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या पद्धतीने या आत्म्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. हे आत्म्याचं वर्णन जर आपण कनिष्ठ व्यक्तीकडून ऐकलं तर आपल्याला त्याचं ज्ञान व्यवस्थित होत नाही, असं पहिल्या ओळीमध्ये म्हणतात यमदेव. आणि दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात अनन्य प्रोक्ते. अनन्य म्हणजे जो या आत्मतत्वाशी अनन्य होऊन राहिलेला आहे, ज्याला मी आत्मा अशी प्रत्यक्ष अनुभूती आलेली आहे, असा अनुभवी अधिकारी व्यक्ती प्रोक्ते जेव्हा तो कथन करतो, जेव्हा तो विवेचन करतो, तेव्हा गतिरत्र नास्ती. या आत्म्याच्या बाबतीत कुठलाही संशय शंका आपल्या मनामध्ये राहत नाही, शिल्लक राहत नाही. अणियान्हि अणुप्रमाणात म्हणजे आपल्याला जेवढी सूक्ष्म वस्तू आज या दृश्य जगामध्ये माहिती आहे, मॉलिक्यूल, ॲटम, प्रोटॉन, न्यूट्रॉन, पार्टिकल्स, हिग्स बोसॉन वगैरे, त्या सगळ्यातल्या सगळ्यात सूक्ष्म वस्तूपेक्षा, पदार्थापेक्षाही अणियान हा जो आत्मा आहे हा अधिक सूक्ष्म आहे. आणि अतर्क्यम हा तर्काने जाणता येण्यासारखा नाही. त्यामुळे इथे यमदेवाने जे स्टेटमेंट्स केलेले आहेत ते आपण थोडं समजावून घेण्याचा प्रयत्न करू. की सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणतात की कनिष्ठ व्यक्तीच्याकडून ऐकल्यावर, आता एखादी व्यक्ती श्रेष्ठ आहे का कनिष्ठ हे आपण कसं ठरवणार ऐकण्याच्या वेळेस? तर आचार्यांनी, शंकराचार्यांनी जेव्हा याच्यावरती कमेंट्री लिहिली, टीका लिहिली, तेव्हा त्यांनी कनिष्ठ व्यक्तीची व्याख्या काय केलेली आहे की ते म्हणतात की अवरेण हीनेन प्राकृत बुद्धीना. कनिष्ठ व्यक्ती कोण आहे की ज्याची प्राकृत बुद्धी आहे, हीन आणि प्राकृत बुद्धी आहे, त्याला आचार्य अवर म्हणतात. प्राकृत बुद्धी म्हणजे काय की प्रकृतीजन्य ज्या ज्या गोष्टी आहेत. प्रकृतीजन्य गोष्टी म्हणजे काय की ज्या ज्या वस्तूंना, या दृश्य विश्वामध्ये ज्या ज्या गोष्टींना उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे, अशा ज्या ज्या प्रकृतीजन्य गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये विकार होतात, ज्याच्यामध्ये बदल होतात, ज्याच्यामध्ये परिवर्तन होतात, अशा प्राकृत गोष्टींमध्ये प्राकृत बुद्धीना, ज्याची बुद्धी गुंतलेली आहे, गुंगलेली आहे, रमलेली आहे, अडकून पडलेली आहे, असा जो तो प्राकृत बुद्धीचा व्यक्ती, त्याला कनिष्ठ म्हटलेला आहे. आणि अशा व्यक्तीच्याकडून जर आपण आत्मज्ञानाचं श्रवण केलं तर आपल्याला स्वतःला त्या आत्म्याची अनुभूती येणं कधीही शक्य नाही. प्राकृत गोष्टींमध्ये अडकलेली गुंतलेली बुद्धी म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना परिचयाची आहे. आंब्याची पेटी. आता आमच्याकडे हैदराबादमध्ये अजून आंबे आलेले नाही आहेत.
आमच्या वरच्या घरी आले, आमच्या शेजारच्या घरी आले, आम्ही पेटी ऑर्डर करून 8 दिवस आले पण अजून रत्नागिरीहून पेटी आलेली नाही, असं जर वक्त्याच्या मनात असेल इथे बसून बोलताना, आंब्याच्या पेटी, क्रिकेटचा स्कोअर, स्टॉकचं पोर्टफोलिओ, काय मुलाचे विचार, मुलीचे विचार, भाऊ बहिणींचे विचार, भारताच्या राजकारणाचे विचार, अमेरिकेमध्ये आता 3 बँका बुडल्या या संबंधीचे विचार, हे सगळे प्राकृत विचार डोक्यामध्ये घेऊन जर एखादा वक्ता या गोष्टीचं कथन करणार असेल तर त्या वक्त्याचं सगळं विवेचन ऐकून देखील जो श्रोता आहे त्याला काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे प्राकृत बुद्धीचा कनिष्ठ वक्ता नको असं इथे यमदेव सगळ्यात पहिल्या मंत्रामध्ये सांगतायत. आणि असा प्राकृत बुद्धीचा वक्ता का नको त्याचं दुसरं कारण सांगतायत की बहुधा चिंत्यमानः, मुळात आत्म्याचा हा जो प्रांत आहे तो मुळातच सगळा गोंधळात टाकणारा प्रांत आहे. त्याला ब्रह्मघोटाळा म्हणतात. ब्रह्मघोटाळा म्हणजे काय की काय बोलतायत हे काही कळत नाही, त्यांचा आत्मा ब्रह्म परमात्मा काहीतरी चालू आहे पण आम्हाला काही कळत नाही. या आत्म्याच्या बाबतीत अनेक लोकांनी अनेक प्रकारची शास्त्र थेरी आत्तापर्यंत सांगून ठेवल्या आहेत, अनेक ग्रंथ आत्तापर्यंत लिहून ठेवले आहेत. आपल्याला आठवत असेल तर प्रास्ताविकामध्ये आपण षट दर्शनांची नावं बघितली होती. सांख्य दर्शन, न्यायदर्शन, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा इत्यादी. त्याच्याशिवाय शुद्धाद्वैत, द्वैताद्वैत, विशिष्टाद्वैत असे अनेक संप्रदायामध्ये अद्वैतामध्ये सुद्धा पोटभेद आहेत. मग आत्मा चेतन आहे का आत्मा अचेतन आहे का आत्मा उभयरूपी आहे, म्हणजे चेतन अचेतन दोन्ही आहे. आत्म्याचा आकार किती आहे, कोणी म्हणतं खूप लहान आहे, कोणी म्हणतं शरीरा एवढा आहे, कोणी म्हणतं खूप व्यापक आहे. आत्मा कोणी म्हणतं कर्ता आहे, अकर्ता आहे. तर जेवढ्या वेगवेगळ्या थेरीज आपण वाचू तेवढं वेगवेगळं आत्म्याचं वर्णन वाचायला मिळतं, ऐकायला मिळतं आणि तेवढं आपल्या बुद्धीचं कन्फ्युजन वाढतं. आणि मुळात या प्रांतामध्ये एवढं कन्फ्युजन आहे, वेगवेगळ्या एवढ्या थेरीज आहेत, त्या आपल्याला स्वबुद्धीने रिकन्साईल करता येत नाही, हा पहिला भाग. आणि दुसरं सांगणारा जो वक्ता असेल त्याचं देखील कन्फ्युजन असेल, तो देखील या प्राकृत गोष्टींमध्ये अडकलेला असेल, त्याला देखील क्लॅरिटी नसेल, तर आपलं कन्फ्युजन कमी होण्याच्या ऐवजी आपली संदिग्धता अजून वाढत जाते. आणि म्हणून त्या वक्त्याचा आणि श्रोत्याचा, असे वक्ते आणि श्रोते एकत्र आले तर त्या जोडीचा काही उपयोग नाही, त्या विवेचन करण्याचा देखील उपयोग नाही, विवेचन ऐकण्याचा देखील उपयोग नाही. एष सुविज्ञेयो की न एष सुविज्ञेयो, की या आत्म्याची चांगल्या प्रकारे जाणीव होणार नाही कनिष्ठ स्तराच्या वक्त्यांनी याचं कथन केलं, विवेचन केलं तर. मग कुठल्या प्रकारच्या वक्त्यांनी याचं विवेचन करायला पाहिजे, कुठल्या प्रकारच्या वक्त्यांनी करायला पाहिजे, अनन्य प्रोक्ते, की ज्यांनी या आत्म्याची अनन्यत्वाने अनुभूती घेतलेली आहे. म्हणजे तोच मी आहे, न अन्य, मी आत्मा आहे अशी ज्यांनी प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली आहे, अशी जे अधिकारी व्यक्ती, असे जे अधिकारी सत्पुरुष, असे जे अधिकारी संत आपल्या समाजामध्ये अनेक आहेत, अशा अधिकारी सत्पुरुषांच्याकडून त्यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून, त्यांच्या विवेचनांच्या माध्यमातून, त्यांचा आधार घेऊन जर आपण हे श्रवण केलं, हा अभ्यास केला, हा वाचन केलं तर गतिरत्र नास्ती. गतिरत्र नास्तीच्या आधी ह्या जो अनन्य प्रोक्ते आहे याचा थोडासा विचार करू की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक संत आहेत, आपण मगाशी पण बघितलं होतं की जे अधिकारी सत्पुरुष आहेत. एक आदि शंकराचार्य, त्यांनी सांगितलेलं केवल अद्वैत तत्वज्ञान आणि शंकराचार्यांना फॉलो करणारे आपले सगळे महाराष्ट्रीयन संत यांनी अतिशय निस्वार्थी बुद्धीने आपल्यासाठी खूप मोठं वाङ्मय तयार करून ठेवलेलं आहे. आणि त्यांची आपल्याकडून कुठलीही अपेक्षा नाही, ते आपल्याकडून कुठल्याही प्रकारची रॉयल्टी घेत नाहीत, कुठल्याही प्रकारची कोर्सची फी घेत नाहीत. अशा लोकांच्यावरती जर आपण श्रद्धा ठेवली, त्यांचं जर आपण बोट पकडलं आणि त्यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून, त्यांच्या टीकेच्या माध्यमातून आपण अभ्यास केला तर आपली प्रगती होण्याची शक्यता आहे, कारण की ते सगळे अनन्य प्रोक्ते आहेत. आपलं असं आहे की आपल्याला जे फ्री ऑफ कॉस्ट मिळतं त्याची आपल्याला फारशी व्हॅल्यू नसते. आत्ता व्हॉट्सॲपवरती मला मागच्या 2-3 आठवड्यात मेसेजेस आले की आमचा मेडिटेशन कोर्स जॉईन केला, त्याचे 2,500 रुपये किंमत आहे. एका ठिकाणी 20,000 रुपये किंमत होती. 8 दिवसांची रिट्रीट आहे, ती जॉईन करा, 20,000 रुपये द्या आणि आमची स्पिरिच्युअल रिट्रीट तुम्ही अटेंड करा, असा मला मेसेज आला होता.
मोठे मोठे नावं असतात, ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन वगैरे, की असं काहीतरी ग्लॅमरस आपण बघितलं की तिकडेच आपल्याला जावं असं वाटतं, तेच करावं असं वाटतं. आणि जे आपल्या संतांनी, आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी, आपल्या समर्थांनी जे आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे त्यांच्या प्रत्यक्ष अनुभूतीतून ते ग्रहण करण्याची आपली तयारी नसते, तर अनन्य प्रोक्ते. त्यामुळे आपल्या संतांवरती आपण विश्वास ठेवावा, ज्यांनी त्यांचं स्वतःचं उभं आयुष्य आपल्यासाठी वेचलंय, त्यांच्यावरती आपण विश्वास ठेकावा, त्यांचं बोट धरून चालावं, ही पहिली गोष्ट. आणि आता हल्ली आपण टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये राहतो आहोत. आपल्यापैकी जे लोक टेक्नॉलॉजीची ज्यांना थोडीफार माहिती असेल, बातम्या वाचत असतील, तर नवीन आता एक गोष्ट आलेली आहे, त्याला म्हणतात ChatGPT. ChatGPTचा अर्थ आहे की जसं गुगलमध्ये आपण सर्च केल्यावरती आपल्याला वेगळे वेगळे रिझल्ट दिसतात, तसं हा ChatGPT ही जी टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये आपण, ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड टेक्नॉलॉजी आहे, याच्यामध्ये आपण कुठलाही प्रश्न विचारला तर जणू एखादा माणूसच आपल्याला उत्तर देतो, अशा प्रकारचे उत्तर ते मशीन आपल्याला देतं. तर जणू माणूस देतो आणि ते उत्तर अतिशय ॲक्युरेट असतं, रिसर्च करून आपल्याला दिलं गेलेलं असतं, पण तिथे कोणीही माणूस नाही, ते एक मशीन आपल्याला उत्तर देतं. तर या ChatGPTवरती आधारित एक नवीन टेक्नॉलॉजी अजून निघाली, त्याचं नाव आहे गीता GPT. गीता GPT. GPTचा अर्थ आहे की जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर, असं त्याचं टेक्निकल नाव आहे, की ट्रेनिंग दिलं जातं त्या डेटाला. तर गीता GPT म्हणजे काय की त्यांनी भगवद्गीतेशी संबंधित जेवढ्या काही टीका आहेत तो सगळा डेटा एकत्र केला, त्या मशीन्सला ट्रेनिंग दिलं, आणि आता गीतेशी संदर्भात कुठलाही प्रश्न जर आपण त्या गीता GPTला विचारला तर आपल्याला अतिशय ॲक्युरेट उत्तर येतं. अनेक लोकांनी हे गीता GPT ट्राय केलेलं आहे की मला 13व्या अध्यायातल्या 16व्या मंत्राचा अर्थ सांगा, ध्यानाची प्रक्रिया कशी आहे, चित्तशुद्धी कशी करायची, किंवा जीवनात माणसाचं सगळ्यात मोठं ध्येय उद्दिष्ट काय असलं पाहिजे भगवान श्रीकृष्णाच्या मताने. तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न भगवद्गीतेतले विचारले तर अतिशय सुंदर, व्यवस्थित, मुद्देसूद आणि ज्याला आपण म्हणतो इन्स्टंट उत्तरं आपल्या समोर येतात. तर अशा प्रकारे आपण यूट्यूबचे कितीही व्हिडिओज बघितले, कितीही ग्रंथ, इथे एवढी मोठी लायब्ररी आहे, ते सगळे ग्रंथ आणले, ते स्वतःच्या बुद्धीने वाचले, ChatGPTवरती गेलो, गुगलवरती गेलो, 1760 सर्च केले. असं श्रवण आणि वाचन आपण कितीही स्वतःच्या बुद्धीने केलं तरी स्वतःच्या बुद्धीने अभ्यास करून या आत्मज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती येणार नाही. काय होईल की आपल्याला शाब्दिक ज्ञान मिळेल. ChatGPT हा गुरु होऊ शकत नाही, गुगल हा आपला सद्गुरू होऊ शकत नाही, यूट्यूबमधला कुठलाही व्हिडिओ आपला सद्गुरू होऊ शकत नाही. त्याच्यासाठी प्रत्यक्ष अनन्य प्रोक्त ज्यांनी स्वतः अनन्य होऊन या आत्म्याची अनुभूती घेतलेली आहे त्याचे पाय जाऊन पकडणं आवश्यक आहे, त्याच्याकडून मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. ते जर आपण घेतलं तरच आपली पुढची प्रगती होणं शक्य आहे. इथे म्हणतात यमदेव की गतिरत्र नास्ती. गतिरत्र नास्ती म्हणजे अशा अधिकारी वक्त्याकडून श्रवण केलं तर गतिरत्र नास्तीचे 4 वेगळे वेगळे अर्थ आचार्यांनी आपल्यासाठी करून ठेवलेले. गतिरत्र नास्तीचा पहिला अर्थ हा आहे की आत्म्याच्या संदर्भात कुठलाही संशय, शंका आपल्या मनात राहणार नाही, की आत्मा खरंच असतो का नसतो, मग असला तर कसा असतो, तो चेतन असतो का अचेतन असतो, तो लहान असतो का मोठा असतो, तो त्याचा आकार किती असतो, अशा प्रकारचा कुठलाही संशय, शंका मनात राहणार नाही किंवा जर अधिकारी वक्त्याकडून श्रवण केलं तर. गतिरत्र नास्तीचा दुसरा अर्थ आचार्यांनी सांगितलेला आहे की आत्मा सोडून दुसरे जे काही ज्ञेय पदार्थ आहेत जिकडे आपली गती होते, म्हणजे आपल्याला जगातल्या अनेक गोष्टींची माहिती असावी असं वाटतं. अमेरिकेमध्ये 3 बँका बुडाल्या, मग त्या बँकेची नावं काय होती, त्यांची हिस्ट्री काय होती, मग त्या बँका का बरं बुडाल्या, मग अमेरिकेच्या इकॉनॉमीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, भारतात बसून तू काही करणार आहे का त्याच्याबद्दल, अमेरिकेच्या इकॉनॉमीबद्दल, एवढा विचार आपण करत नाही. बघा, असं आहे की एक जगाचं आणि भारताचं नागरिक म्हणून काही गोष्टी व्यवहारात माहिती असणं आवश्यक आहेत, पण आवश्यक नसलेल्या अशा अनेक अनावश्यक गोष्टींचा आपण अभ्यास करतो. त्या सगळ्या ज्ञेय आहेत, त्या जाणून घ्याव्या आपलं असं आपल्याला वाटतं. परंतु अनन्य प्रोक्ते गतिरत्र नास्ती म्हणजे आत्मज्ञानी अधिकारी सत्पुरुषाच्याकडून श्रवण केल्याच्या नंतर अशा प्रकारे ही जी आपली ज्ञानाची वखवक आहे, अनेक गोष्टी समजावून घेणं, अनेक गोष्टी जाणून घेणं, ही ज्ञानाची वखवक आपली कमी होईल. पहिली गोष्ट संशय, शंका कमी होतील.
दुसरी गोष्ट, इतर ज्ञेय पदार्थ जाणून घेण्याची वकवक कमी होईल. तिसरा जो अर्थ आचार्यांनी दिलेला आहे की गती ही म्हणजे जन्ममृत्यू चक्राची गती, की जर आपण कनिष्ठ वक्त्याच्याकडून श्रवण केलं आणि हे ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न केला तर मग पुनरपि जननम पूर्णपि मरणम हे चालूच राहील, कारण की आपण प्रत्यक्ष अनुभूतीपर्यंत कधीच जाणार नाही. परंतु अधिकारी वक्त्याकडून जर श्रवण केलं तर त्या अनुभूतीपर्यंत जाण्याची शक्यता आहे, त्या जन्म मृत्यूच्या गतीमधून सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकारी वक्त्याकडून श्रवण केलं तर जन्ममृत्यूची गती सुटेल, हा तिसरा अर्थ. आणि चौथा अर्थ आचार्यांनी असा केलेला आहे की अज्ञानाची गती. अज्ञानाची गती म्हणजे त्यांनी असा अर्थ केलेला आहे की अधिकारी वक्त्याकडून श्रवण केलं तर अज्ञानाची गती राहणारच नाही, अज्ञान राहणारच नाही. म्हणजे इन अ वे गॅरंटी आहे की निश्चित आत्मज्ञान होईल. बघा, आता या चारही जे गतिरत्र नास्तीचे जे अर्थ सांगितलेत त्याच्यामध्ये एक अंडरलाईन ॲझम्पशन आहे. ते काय आहे की ऐकणारा जो शिष्य आहे तो देखील तेवढ्याच तयारीचा अधिकारी सत्शिष्य आहे, जसा नचिकेत होता तसा. मग नचिकेतासारख्या शिष्यांनी जर अधिकारी सत्पुरुषाकडून म्हणजे यमदेवांसारख्या गुरूंकडून जर श्रवण केलं तर गतिरत्र नास्ती म्हणजे त्याच्या सगळ्या संशयांचं निवारण होईल. ज्ञेय पदार्थ म्हणजे बाकीच्या ज्ञानाची वकवक कमी होईल, जन्ममृत्यूच्या चक्रातून तो सुटेल आणि अज्ञान त्याच्या ठिकाणी अजिबात शिल्लक राहणार नाही, अज्ञानाची गती कुंठित होईल. त्याच्यामुळे असं होतं बऱ्याचदा की आपल्याला जर आत्मज्ञान होत नसेल किंवा आपली या प्रांतात प्रगती होत नसेल तर आपण सगळ्याच्या सगळा ब्लेम त्या वक्त्यावरती किंवा त्या सद्गुरूंवरती घालतो की काय हो आमचे गुरु, आम्ही प्रत्येक वेळेस जातो ते काही बोलतच नाहीत आमच्याशी, ते नुसते शांत बसून राहतात, आता माझ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं नको काय द्यायला. तर अशा प्रकारे जो काही दोष आहे तो गुरूंचा आहे, जो काही दोष आहे तो वक्त्याचा आहे, आपला स्वतःचा काहीच दोष नाही असा इथे भाव नसावा. अनन्य प्रोक्ते की अधिकारी सत्पुरुषांच्याकडे जाऊन श्रवण करावं, त्यांचे पाय पकडावे, त्यांना शरण जावं, त्यांच्याकडून ही विद्या समजावून घ्यावी. का बरं ही विद्या त्यांच्याकडून समजावून घ्यावी? कारण की अणुप्रमाणात अणियान, की अत्यंत सूक्ष्मापेक्षाही आत्मा अतिशय सूक्ष्म आहे. आपल्याला आज जगामध्ये जेवढे काही सूक्ष्म पदार्थ, व्हायरस, बॅक्टेरिया, पार्टिकल्स हे जे काही माहिती आहेत त्या सगळ्यांच्यापेक्षा हा आत्मा अतिशय सूक्ष्म आहे. स्थूल बुद्धीनी, स्थूल इंद्रियांनी याचं ग्रहण करता येणार नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी अतर्क्यम म्हणजे केवळ लॉजिक ॲनालिसिस कितीही जरी केलं तरी तर्काच्या, बुद्धीच्या, लॉजिकच्या साह्याने या आत्म्याचं, आत्मतत्वाचं ग्रहण आपण करू शकणार नाही. त्याच्यासाठी अधिकारी सत्पुरुष असणं आवश्यक आहे, आपण अधिकारी शिष्य असणं आवश्यक आहे. आणि आज आपला अधिकार कमी पडत असेल तर आपण मनुष्य देहात जन्माला आलेलो आहोत, त्यामुळे आपला अधिकार वाढवण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. बाकीचे सगळे उपद्व्याप, बाकीचे सगळे अनावश्यक उद्योग बंद केले तर आपला अधिकार आपल्याला वाढवता येईल. अधिकारी शिष्य बनून अधिकारी सद्गुरूंच्याकडे गेलो तर या ज्ञानाची प्राप्ती निश्चित होईल. गतिरत्र नास्ती, सगळे मनातले संशय दूर होतील, अशा प्रकारचे एक आश्वासन यमदेवांनी, आचार्यांनी आपल्याला या टीकेच्या माध्यमातून दिलेलं आहे. आज 8व्या मंत्राचा विचार आपला पूर्ण संपलेला आहे. आजचं आपलं चिंतन इथेच थांबवू आणि 9व्या मंत्रापासून जो अभ्यास आहे तो आपण पुढच्या सत्रामध्ये करू. हरिओम तत्सत.